नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे विशाल दादाच्या घरी. गेल्या वर्षी त्यांनी मागे गणेशोत्सवमध्ये खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट केली होती. आज मी आलेलो आहे A2Z इंडस्ट्रियल रोडपर्यंत. मित्रांनो, मागे गणेशोत्सव गणपतीला भेट देण्यासाठी विशाल दादा मोठी करायची तर त्यांच्या घरी. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत यावर्षी त्यांनी काय डेकोरेशन केलं. दादा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मागी गणेशोत्सव आपल्या घरी साजरा होतोय आणि गेल्या वर्षी खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट केली होती. तर यावर्षी काय कॉन्सेप्ट आहे आपली? गेल्या वर्षी तर तुम्ही बघितली आईची कॉन्सेप्ट, म्हणजे असं त्याला स्टोरी होती. यावेळी स्टोरी अशी काही नाहीये, एक क्यूट कॉन्सेप्ट आहे. म्हणजे राजहंस पाण्यात युजली त्यांच्या पिल्लांना असंच घेऊन फिरतो पंखांखाली. तर ते यावेळी बाप्पा पण त्यांच्याबरोबर खेळतोय पिल्लांबरोबर त्यांच्या. आता खेळत असताना त्या एका पिल्लाची नजर तुम्ही बघत असाल तर त्याच्या कानात जे बाप्पाने डूल घातलेत लालसर त्याच्यावर गेली आहे आणि त्याला काहीतरी खायचं असं पदार्थ म्हणजे फळ वगैरे वाटते, जाणवतंय. त्यामुळे तो तिथे त्याला चोचीने खायचा प्रयत्न करतो, चोचीने असं टोच मारतोय. त्यामुळे ते बाप्पाला इथे गुदगुले होत आहेत. मग हा असा सिम्पल कॉन्सेप्ट तो तुम्ही चेहऱ्यावर त्याचा बघाल की असा बाप्पा हसतोय पाणीजवळ काहीतरी गुदगुल्या झाल्यामुळे. असं एवढं सिम्पल कॉन्सेप्ट आणि त्याला साजेसा असा देखावा दगडी पाशाने, म्हणजे एक असं ती वेगळी देवाची जागा, पूल, कमळाचा पॉन्ड आणि स्वयं त्याच्यात विहारते, असा कॉन्सेप्ट आहे सिम्पल. ओके. आणि दादा, सगळं आपलं हे इको फ्रेंडली आहे ना? माती नाही, डेकोरेशन माती घ्यायचं नाही, इको फ्रेंडली नाही. डेकोरेशन थर्मोकॉल आणि प्लास्टिक यूज केलं आहे, त्याच्यात वॅक्स जेल आहे आणि गणपती आपला इको फ्रेंडली आहे. ओके. तर आणि दादा, ह्या वर्षी आपला 10 दिवस आहे ना गणपती? हां, गेल्या वर्षी मी 5 दिवस ठेवला होता आणि यावर्षी 10 दिवस, कारण लोकांना बघता येईल. कारण गेल्या वर्षी बऱ्याच जणांना बघता नाही आली ती मूर्ती, त्यामुळे यावर्षी मी 5 दिवस वाढवले. ओके. तर थँक्यू दादा. आणि खूप सुंदर अशी मूर्ती झाली आहे आणि तू वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.